नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी हॉटेलपेक्षासुद्धा भन्नाट अशी चिकन चिली आणि तीसुद्धा फक्त अर्ध्या तासाच्या आत बनवून रेडी होते, अगदी हायजेनिक पद्धतीने. त्याचबरोबर अजिनोमोटोचा बिलकुल वापर न करता ही बनवलेली आहे. तर त्याची डिटेल रेसिपी कशी केली ते आता आपण पाहूया. तर इथं मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, थायचं घेतलेलं आहे. शॉपवाल्या माणसाला सांगितलं ना की आम्हाला चिकन चिलीचं बनवायचं आहे, तर ह्या अशा स्ट्रिप्स कापून देतो किंवा तुम्ही घरीसुद्धा असे स्ट्रिप्स कापून घेऊ शकता. त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण मॅरिनेशन करू. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा साधारण लाल तिखट टाकले आणि अर्धा चमच्यापेक्षाही थोडी कमी मी मिरी पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर इथं मी 1 मोठा चमचा भरून व्हिनेगर टाकले. व्हिनेगर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, लिंबू टाकू शकता. आता मी इथं 1 चमचा भरून सोया सॉस टाकलेला आहे. थोडासा मला कमी वाटला म्हणून मी पुन्हा घेतला जास्त. त्याचबरोबर आता सोया सॉस आहे म्हणून अगदी चिकनला खूप कमी प्रमाणात मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथं 1 अंडं घेतलेलं आहे. आता चमचा वगैरे ठेवून द्यायचा आणि सरळ हाताने व्यवस्थित चोळून हे मॅरिनेशन करून घ्यायचे. तुमच्या चिकनला व्यवस्थित व्हिनेगर असलं ना ते सगळे मसाले आतपर्यंत जातात आणि हाताने चोळून घेतल्यामुळे छान व्यवस्थित लागले जातात. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. अर्धा तास तरी आपण ह्याला मॅरिनेशनला ठेवून देऊया. पहा, अर्ध्या तासानंतर असं थोडंसं त्याला असं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. आता त्याच्यात मी इथं 1 चमचा मैदा घेतला आहे आणि साधारण 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले. बरं, इथं तुमचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, ते तुम्ही अजून जास्त लागलं तर घेऊ शकता. आता अगदी किंचित मी 1 पिंच असा सोडा घातलेला आहे. नक्की घाला सोडा, त्याने तुमचे जे चिलीज आहेत ना त्या एकदम वेगळ्या आणि छान होऊन जातात. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या. मला याच्यात थोडंसं पाणी टाकावंसं वाटलं, म्हणजे थोडंसं त्याला घट्ट वाटलं म्हणून मी पाणी टाकले. तुम्ही मैदासुद्धा अजून घेऊ शकता. आता काय करायचं आहे, तेल तापलेलं आहे, त्याला खूप गरम करू नका. तेलाला मीडियम टू हाय ठेवा आणि त्याच्यामध्ये 1-1 स्ट्रिप्स अशा वेगळ्या टाका. जर तुम्ही एकत्र टाकल्या ना तर त्या एकमेकांना चिकटतील. सो तुम्ही हे अशा प्रकारे टाकून घ्या. तळायला त्याला अजिबात वेळ लागत नाही. संपूर्ण घाणा तळायला मॅक्झिमम 5 ते 7 मिनटं जातात. आता पहा, मी त्याला बिलकुल डिस्टर्ब केलेलं नाही आहे. मग एक 4 मिनटांनी साधारण मी त्याला पलटी करून घेतलेलं आहे. पहा, एकदम छान असा त्याला कलर आलेला आहे. पण अजून आपले ते फ्राईजचे आपले शिजून झालेले नाही आहे. त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेतले. एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता, खूप भन्नाट लागून जातात. आता मी अशा प्रकारे बाकीचे जे आहेत ना उरलेलं चिकन, त्याच्यासुद्धा सगळ्या स्ट्रिप्स अशा पद्धतीने तळून घेते. ठीक आहे. आता काय केले, एक कढई ठेवली आणि त्याच्यात ते तळलेलंच थोडंसं तेल टाकून घेतले. त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची आणि लसूण आणि कांदा आणि ढोबळी मिरची टाकलेली आहे. हे सगळं एकत्रच टाकायचे आणि मोठ्या गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तोपर्यंत मी काय केले, एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे. आता त्याच्यात मी 1 चमचा भरून रेड चिली सॉस टाकलेला आहे. आता आहे ना, जर तुमची मुलं तिखट खात नसतील ना तर तुम्ही इथं ग्रीन चिली सॉस वगैरे किंवा रेड चिली सॉस यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. ठीक आहे, किंवा नाही घातलं तरी चालेल. आता इथे 1 चमचा मी टोमॅटो सॉस घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे. हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या. पहा, आता आपलं इकडं तोपर्यंत कांदा आणि ढोबळी छान मस्त परतून झालेलं आहे. त्याच्यात आपण हे चिकन जे फ्राय केलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पुन्हा सांगते, इथं भाज्यांचं प्रमाण अजून वाढवू शकता. आता जे आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली होती ती ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. बरं, मी काय केलं, इथं ह्याच्यात अजून एकदा थोडंसं पाणी ओतलं होतं, त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी 2 ते 3 मिनटं तुम्ही कॉर्नफ्लोअरचा कच्चटपणा जाईपर्यंत शिजून घ्यायचे. सो इथं मी पहा अजून थोडंसं पाणी ओतलेलं आहे. शेवटी मी त्याच्यात मिरी पावडर टाकलेली आहे. अजिनोमोटोचा इथं अजिबात वापर केला नाही आहे. अजिनोमोटो टाकलं तर अजून छान चव येईल, पण आपण ते अवॉइड केलेलं आहे. पाहू शकता, मस्त अशी आपली चिकन चिली रेडी झालेली आहे. एकदम झणझणीत चटपटीत अशी हॉटेलपेक्षासुद्धा भारी बनून रेडी झालेली आहे. पाहुणे आल्यावर तुम्ही नक्की ही ट्राय करून पहा. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.